नारळी भात कधी गचका होतो, कधी खूपच गोड. घ्या अचूक प्रमाण, करा परफेक्ट नारळी भात. राखी पौर्णिमा अगदी 1-2 दिवसांवर येऊन ठेपली आहे. भावाला घरी बोलवायचं की तुम्ही त्याच्या घरी जायचं याचं प्लॅनिंग झालेलं असणार. आपले बहीण भाऊ, नवऱ्याचे बहीण भाऊ असं सगळं कुटुंब एकत्र येणार म्हटल्यावर जेवणाचा बेतही खास जमून यायला हवाच. या दिवशी इतर स्वयंपाक काहीही असला तरी गोड पदार्थ मात्र अनेक घरांमध्ये एकसारखाच असतो, तो म्हणजे नारळी भात. वरवर बघायला हा पदार्थ सोपा वाटत असला तरी थोडा ट्रिकी नक्कीच आहे, कारण त्यातलं पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण अचूक जमलं तर हा पदार्थ उत्तम होतो, नाहीतर बेत फसतो. म्हणूनच तर ही घ्या एक अचूक प्रमाण असलेली परफेक्ट रेसिपी. नारळी भात रेसिपी. साहित्य: 2 टेबलस्पून तूप, 3 ते 4 लवंगा, 2 ते 3 हिरव्या वेलची, दालचिनीचा छोटा तुकडा, 1 कप खोवलेलं नारळ, 1 कप साखर, 1 कप तांदूळ घेऊन शिजवलेला भात, 10 ते 12 केशराच्या काड्या, अर्धी वाटी दूध, काजू बदामचे काप आणि मनुका असा सुकामेवा अर्धा कप. रेसिपी: सगळ्यात आधी कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप टाका. तूप गरम झालं की त्यात लवंगा, वेलची, दालचिनी टाकून ते परतून घ्या. हे पदार्थ परतून झाले की त्यात खोवलेलं नारळ टाका आणि 3 ते 4 मिनिटे परतून घ्या. नंतर साखर टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यात बदाम आणि काजूचे काप तसेच मनुका टाका. आता त्यात शिजवलेला भात टाका. त्यावर केशराचं दूध घाला. 10 ते 12 केशराच्या काड्या दुधात भिजवून हे दूध तयार करून घ्यावं. हलक्या हाताने सगळं मिश्रण हलवा. भाताची शीतं मुडणार नाहीत याची काळजी घ्या. कढईवर झाकण ठेवा. 5 ते 7 मिनिटे कमी गॅसवर वाफ येऊ द्या. मस्त सुगंधित, उत्तम चवीचा आणि मोकळा नारळी भात झाला तयार. भात मोकळा शिजण्यासाठी टिप्स: भात मोकळा शिजावा यासाठी तांदूळ 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा. त्यानंतर कुकरमध्ये तांदूळ आणि त्याच्या दुप्पट पाणी टाकावं. उदाहरण: 1 वाटी तांदूळ असेल तर 2 वाट्या पाणी टाका. त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि अर्धा टेबलस्पून तेल टाकून शिजवल्यास तांदूळ अधिक मोकळा शिजतो. सुरुवातीला गॅस मोठा ठेवावा. पाण्याला उकळी येऊन तांदळाचे दाणे त्यात मोकळे नाचू लागतील. नंतर हळूहळू तांदळाची कुकरमधली हालचाल कमी झाली की गॅस मध्यम करा. सगळं मिश्रण एकदा चमच्याने हळूवार हलवा आणि नंतर त्यावर झाकण ठेवून द्या. शिट्टी लावू नका, नुसते अधर झाकण ठेवून द्या. पुढच्या 5 ते 6 मिनिटात भात शिजेल आणि तो अगदी मोकळा असेल. मात्र यावेळी गॅस मंद असावा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकवीरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.